मी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे आज चिंचोली कानेगाव चिंचोली या भागातील हा नाला आहे। या नाल्यावर जो रोड आहे त्या रोड मागील बऱ्याच वर्षापासून बनलेला नाहीये। जवळपास 15-16 वर्षापासून हा रोड 20 वर्षापासून आम्ही तसंच बघतो। कुठल्याही प्रकारची डागडुगी सुद्धा होत नाही। इकडे बघा दाखवा भैया, अशाच तसा सगळा रोड बी आहे आणि अतिशय डेंजर परिस्थिती इथं आहे। दररोज प्रत्येक वेळेस केव्हा बी निवेदन दिलं तरी फक्त एवढंच म्हणलं जातं की करून टाकू। आता हा रोड जो आहे साधा म्हणजे 20-30 खडी टाकून डांबर टाकून केलेला आहे। कुठल्याही प्रकारची याला चांगली बनवलेली नाहीये। खरं म्हटलं तर मागच्या 10-15 वर्षापूर्वी हा एक डांबर बनलेला आहे, त्यापासून हा रस्ता खराब आहे। आजपर्यंत हा बनलेला नाही। माझ्यासोबत मान्य श्री पठाण साहेब आहे, नागापूरचे पप्पू पठाण साहेब आहे, नागापूरचे आझर पठाण साहेब आहे, चिंचोलीचे उमर साहेब आहे। आम्ही वारंवार या औरंगाबाद ते चिंचोली लिंबाजी जाऊन येऊन करतो आणि नेहमी या रस्त्यानं लाखो लोकांच्या गाड्या या रस्त्यानं जाता येतात, परंतु शासन कुठल्याही प्रकारचं इकडे लक्ष देत नाहीये। शासनाचे जे पदाधिकारी आहेत, तहसीलदार साहेब आहे, जिल्हाधिकारी साहेब आहे व जे BNCचे अधिकारी आहे, त्यांना या सगळ्या रस्त्याची चांगली प्रकारची जाणीव आहे की हा रस्ता राज्य महामार्ग असून सुद्धा फुलंब्री ते पाचोरा हा 2 तालुक्यांना जोडणारा रस्ता आहे आणि या रस्त्याची इतकी दयनीय अवस्था झालेली आहे। इथं खरं म्हणलं तर 4-5 रस्ता झाला पाहिजे, मोठ्या प्रकारचं त्याच्यावर बजेट टाकलं गेलं पाहिजे, चांगल्या प्रकारचं रोड झाला पाहिजे, परंतु या जे पाटबंधारे खात्याचे जे अधिकारी आहे कुठल्याही प्रकारचं या रस्त्याकडे लक्ष देत नाही, याच्याकडे बजेट टाकत नाही आणि जे इंजिनियर लोक आहे ते कुठल्या प्रकारची जी वाहतूक आहे वाहतुकीवर लक्ष केंद्रित करत नाहीये। बऱ्याच टायमाला पाचोऱ्याला जायचं असलं या रस्त्याने फक्त जास्तीत जास्त 17-80 किलोमीटरचा रस्ता आहे, पण त्यांना 150 किलोमीटर जाऊन त्या अंजनी मार्गे जावं लागतं। आणि इकडे जर नागापूर झालं, नागापूर, चिमणापूर, करंजखेडा, चिंचोली लिंबाची, दिगाव, बरकतपूर, रायगाव आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे गावं आहे इकडे लोहगाव, टाकळी, देवपूर, धामणी, घाटचंद्रा, टाकळी, वाकी या मोठ्या प्रमाणात इकडे गावं आहे। मोठ्या लाखो लोक नागरिक ह्या रोडनं वाहता, तरी सुद्धा हा रस्ता केला जात नाही। इथं इतका खराब रस्ता आहे हा काही की याकडे तर म्हणजे याच्यावर गाडी चालवणंही मुश्किल आहे। तर माझी या भागातील जे बी शासनाचे पदसिद्ध अधिकारी आहे व लोकप्रतिनिधी आहे त्यांना आमची विनंती की लवकरात लवकर हा रोड बनवण्यात यावा, नसता आम्ही आमच्या या सगळ्या परिसराच्या वतीनं आमरण उपोषणाला बसू। जय हिंद, जय महाराष्ट्र।